नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात एलएस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार बारामती पोलीस ठाण्यात डीजीसीआर आणि व्हीएसआर कंपनीवर कारवाई करण्याची मागणी. पोलीस स्टेशन बाहेर कार्यकर्त्यांचा ठिय्या. रोहित पवारांची अजित पवारांवर भावनिक पोस्ट. अजितदादांचं मन मोकळं खळखळून हास्य पुन्हा कधी दिसणार नाही. या अश्रूंची किंमत वसूल केल्याशिवाय महाराष्ट्र थांबणार नाही. रोहित पवारांकडून अजित पवारांच्या आठवणींना उजाळा. पुणे जिल्हा परिषदेत महायुती नको. राष्ट्रवादीच्या नेत्यांची सुनेत्रा पवारांकडे मागणी. आपल्याकडे स्पष्ट बहुमत असल्यानं महायुतीच्या प्रयोगाची गरज नसल्याची भूमिका. स्थायी समितीसह विविध समित्यांवरही राष्ट्रवादीचेच वर्चस्व राहण्यासाठी हालचालींना सुरुवात. मराठा आरक्षणासाठी लढा सुरूच. कळमनुरीत मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर जोरदार हल्ला. गरिबांच्या लेकरांना अधिकारी झालेलं पाहायचंय. हिंगोलीच्या कळमनुरीत मनोज जरांगे पाटलांचं भावनिक वक्तव्य. राज्यात गेल्या वर्षभरात विविध कारणांमुळे 41 वाघांचा मृत्यू. वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत माहिती. नैसर्गिकरित्या 28 तर अपघातामुळे 8 वाघांचा मृत्यू. एका वाघाची शिकार. वाशिम मध्ये ज्वारी बाजरीऐवजी मक्याला पसंती. ज्वारी बाजरीचा पेरा घटल्यानं पशुपालकांची अडचण. बाजारात ज्वारी बाजरीच्या कडब्याच्या गाठी शोधूनही मिळत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं. अमरावती शहर काँग्रेसमध्ये स्वीकृत नगरसेवक निवडीवरून अंतर्गत नाराजी उफाळली. स्वीकृत नगरसेवक निवडताना अल्पसंख्याकांना विश्वासात घेतलं नसल्याचा आरोप. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागात रात्री आकाशात अनेकांना दिसली प्रकाशमान वस्तू. आकाशातून प्रकाशमान वस्तू पुढे जातानाचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद. नांदेड एसीबी वादाच्या भोवऱ्यात मुख्य आरोपीला वाचवून सहकार्यावरच कारवाई केल्याचा तक्रारदारांचा गंभीर आरोप. सर्व प्रकारची चौकशी करावी आणि मला न्याय द्यावा, तक्रारदारांची मागणी. नागपूरमध्ये भाच्याकडून मामीचा विनयभंग. यशोधरा नगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा एलएस मराठी.